नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा आपला कार्यक्रम, हा प्रवास अविरत सुरू आहे. आणि या प्रवासात आज असं काहीतरी घडणार आहे जे यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. हो, आमची ताई जी लवकरच वहिनी होणार आहे, अशा ताईला जाऊन भेटणार आहोत आणि तिला अगदी मनापासून म्हणणार आहोत की ताई, दिल्या घरी तू सुखी राहा, आनंदी राहा. तर अशा या होम मिनिस्टरच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत. सोनाली गवसताई, किसननगर 2, ठाणे इथे राहते. चला भेटूया ताईला आणि शुभेच्छा देऊया. नमस्कार. नमस्कार. वाटलं होतं की आपण गप्पा मारू असं. अजूनपर्यंत तरी विश्वासच होत नाहीये की तुम्ही इथे आलात आणि मी ह्या शो मध्ये अशी बसलीये इथे. का तुम्हाला विश्वास होत? अचानक घडतंय म्हणून असं म्हणजे. हे बघा, आज मला सुद्धा अवघडल्यासारखं होणं स्वाभाविक आहे, कारण 8 वर्ष मी वहिनी म्हणून गप्पा मारलेले आहेत. बरोबर. आणि आता अजून आमची ताई वहिनी नाही ना झाली. हो ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे वहिनी म्हणता येत नाहीये. बरोबर आहे. पण मग मी तुम्हाला काय म्हणू? ताई. ताई. माझं नाव सोनाली आहे. मग चला सोनाली, मग मला तुम्ही सांगा, असं आयुष्यात आणखीन काय काय अचानक घडलं? हे लग्न आता ठरलंय ती पण अचानकच गोष्ट आहे. अचानक पप्पा मम्मींनी अगदी नाव नोंदवलं मंडळात. तर आता जे स्थळ आलं त्यांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी माझा फोटो बघितला. आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी कॉल आलेला त्यांचा की असं असं आम्हाला बघायचं आहे तुमच्या मुलीला. तर माझे पप्पा पण जरा खुश झाले की अरे वा. आणि ते आले मग मला बघायला. पण तुम्ही जो काही तुमच्या स्वप्नात राजकुमार रेखाटला होता तो तसाच आहे. किती वेळा भेटला? भेटलो म्हणजे आता 5 महिने तर होतच आले, त्यामुळे भेटणं तर होतच. आणि माझं ऑफिस त्यांच्या ऑफिसच्या ऑन द वे आहेत. अरे, हे सगळं बघूनच केलंय. मग भेटण्याचं ठिकाण कुठे? ऍक्च्युली ऑफिसमधून लेट सुटल्यानंतर ते मला घरी सोडतात आणि सकाळी इथून घरी ऑफिसला पोहोचवतात. ते राहायला कुठे? मुलुंडला. मुलुंडला. हो. म्हणजे सकाळी रोज ते तुम्हाला बघा, कारण बघा आजपर्यंत होम मिनिस्टरमध्ये ज्या ज्या घरांमध्ये गेलो त्या सगळ्यांची तक्रार अशी होती की आता मिस्टर वेळच देत नाही. तुमचं म्हणणं आहे आता ते खूप वेळ देत आहेत. हो हो ना. हो. कारण ते सकाळी तुम्हाला सोडायला येतात आणि संध्याकाळी सोडायला जातात. मुद्दे लक्षात ठेवा, हे मला त्यांना विचारायचं आहे. कमिटमेंट पाहिजे आज सगळी. कारण आतापर्यंत सगळ्या तक्रारी तशा आल्या. पण तुम्हाला काय वाटतं नंतर पुढे सुद्धा हे तसाच वेळ देतील तुम्हाला? हा, आता बोलले तर आहेत की मी देईन म्हणून तुला तेवढाच वेळ. असं बोलले आहेत? हो. बोलवूया त्यांना? नक्की. बघा. हो. बोलवा. अहो. अरे वा, अजून शुभमंगल सावधान असं व्हायचं आहे. पण तेवढ्यात अहोची सुरुवात झालेली आहे. त्यांनी मला सांगितलंय ना काय की मला अहो म्हणून हाक मार. असं सांगितलंय? नावाने हाक नाही मारायची असं काही नाहीये. पण ते आली लग्न घटी समीप या 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 या. नमस्कार. नमस्कार. बसा. आपण आज तिथे नाही बसायचं. वहिनी तिकडे सारखा जरा. हा, इकडे बसा. मी मध्ये बसतो आता. इकडे बसा. हा, बसा बसा बसा. वा, ते छान योग जुळून आलाय. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. तुमचं पण नाही, मुद्दाम इकडे बसायला दिलं नाही तुम्हाला. कारण का म्हटलं अजून व्हायचं आहे ना. बरं, मला सांगा, आता तुम्ही राहता मुलुंडला. बरोबर. या राहतात ठाण्याला. रोज सकाळी यांना कुठे भेटता? दररोज सकाळी इकडेच येतो घ्यायला त्यांना. इकडे घ्यायला येतात. बरोबर. मग इकडनं तुम्ही कसे जाता? इकडून दोघे एकत्रच जातो ऑफिसला जाताना. विक्रोळीला. बरोबर. मग तुम्ही त्यांना विक्रोळीला ड्रॉप करा. व्हेरी गुड. विक्रोळीवरून ऑफिस सुटलं की संध्याकाळी तुम्ही त्यांना परत पिकअप करता. बरोबर. मग परत तुम्ही यांना ठाण्याला सोडता. बरोबर. आणि परत तुम्ही घरी जाता. म्हणजे किती वेळ देता तुम्ही तासातला? जवळपास पूर्ण माझा वेळ तिच्यासाठीच असतो. मला अभिमान वाटतोय तुमचा. आणि हे असंच कायम करायचं आहे. बरोबर. हा, कारण आतापर्यंत 8 वर्षात मी जितक्या घरी गेलो सगळ्या वहिनींची तक्रार एकच होती की मिस्टर वेळ देत नाहीत. तर म्हटलं असं बोलणारच नाहीत पण वेळ देत नाही म्हणून. या. बरं. लग्नापूर्वी खूप द्यायचे, लग्नानंतर देत नाहीत. तर तुम्ही लग्नानंतर पण या ना मग आपण तेव्हा बघा. चालेल. हा, वहिनी मिळालेली आहे कमिटमेंट.
बरोबर ना? बरोबर. बरं काय अशी जादू केली हो वहिनींनी, खरं सांग, काय त्यांच्या स्वभावात? जादू अशी काय नाही, हां. पसंत पडली. म्हणजे दुसऱ्या भेटीमध्ये जेव्हा गेलेलो प्रोग्राम झालेला तेव्हा पसंत पडली. बरं आता कधी आलंय लग्न, किती दिवसांवर आलंय? आता आलं ना 4 दिवसांवर तर लग्न आहे. 5 दिवस 4-5 दिवसांवरती लग्न आलेलं आहे. 4 दिवस पत्रिका वगैरे 21 छापून झाल्या की नाही? वाटून पण झालं. दिलीस की नाही पत्रिका? नाही. आता आता माझा प्रॉब्लेम झालेला आहे, मी तुमच्या बाजूने यायचं लग्नाला का यांच्या बाजूने यायचं? दोन्ही आहे, दोन्ही दोघांचे. दोघांच्याही बाजूने. पण मला अजून काही पत्रिका दिलेली नाही आहे. पण देणार आहे. कुठे आहे पत्रिका? आताच देते. बघू, घेऊन या. घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा वाजंत्री बहुगल बलान करणे. म्हणजे मला आता असं वाटायला लागलं की हे सगळ्या गोष्टी कानावर कधी पडतायत यासाठी तुम्ही दोघे उत्सुक असाल. हा हो ना? काउंटडाऊन सुरू झालाय की नाही? झालंय. हा हसून घ्या, हसा. नाही नाही, नंतर सुद्धा हसायचंच आहे, पण आता जरा खूप हसा, असं मला म्हणायचं. काय वहिनी, काय वाटतं तुम्हाला? बरोबर. काय तुमच्या पुढच्या अपेक्षा काय आहेत किंवा काय इच्छा आहेत पुढे? काय काय असावं, घर कसं असावं, यांनी काय करावं, असं काय वाटतं तुम्हाला? आणि घर असंही छानच येते. आणि ह्यांच्याकडून मला एवढ्याच अपेक्षा आहेत की मी त्या घरी जाणार आहे, तिथे माझ्या जास्त ओळखीचा आता जो व्यक्ती झालाय तो हेच आहे. हो. त्यामुळे ह्यांनी मला जास्तीत जास्त समजून घ्यावं तिथे. बरोबर आहे की आता माहेर सोडून महत्वाच्या टप्प्यावरती आता त्या सासरी येणार आहे. बरोबर. काही दिवसात मी यांना वहिनी म्हणायला लागणार आहे. हा आता जेव्हा वहिनी म्हणायला लागणार त्या क्षणाला अगदी 4-5 दिवस येऊन ठेपलेले आहेत. मग त्यानंतर यांनी ज्या इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केल्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, बरोबरच आहे. ती जसं म्हणाली तसं की आता एखादी मुलगी आता घर सोडून जेव्हा येते दुसऱ्या म्हणजे सासरी येते, तेव्हा तिने म्हणजे आई वडिलांना जसं सांभाळलं तसंच माझ्या आई वडिलांना पण सांभाळावं अशी तुमची अपेक्षा आहे. वहिनी खरं तर म्हणायला अजून खूप वेळ आहे, पण तरी सुद्धा माहेर सोडून जेव्हा सासरी जाणार तो क्षण वहिनींसाठी कसा असणार? यांच्याकडे तर एक वेगळंच वातावरण असणार, कारण ती वरात ते माप ओलांडून घरात येणार आहे. लक्ष्मी या घरातली त्या घरात जाणार आहे. तेव्हा यांच्या आई वडिलांच्या मनात नेमकं काय चाललं असेल किंवा वहिनींच्या मनात काय चाललं असेल? म्हणजे ते ना गिरवीत श्री गणेशा जसं मोठं केलेलं आहे